शेतकरी बांधवांनो, सद्यस्थितीत जे काही आपलं रोप अवस्थेमधील ऊस आहे तर व्यवस्थित निरीक्षण घ्या. पानांच्या खाली जर तुम्ही पाहिलं तर अशा पद्धतीनं लोकरी माव्याचा जो आहे तो प्रादुर्भाव जो आहे तो निदर्शनास येतोय. आणि हे जे काही माव्याचे जे काही बाल्यावस्था आहेत तर हे बारीक जे काही कीटक आहेत तर हे ऊसाचं जे आहे ते पानांच्या खाली राहून जे आहे तर अन्नरस जो आहे तर तो शोषून घेतात आणि त्याच्यामुळं इथं जे आहे ते अन्नद्रव्य तयार करण्याच्या जे काही प्रक्रियेला जे आहे ते बाधा येते आणि ह्याचा परिणाम जो आहे तो विपरीत परिणाम आपल्या ऊसाच्या वाढीवर होतो. ह्याचा प्रादुर्भाव जर वाढत गेला तर म्हणजे असंच जर आपण ह्याला दुर्लक्ष जर केलं तर प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये वाढण्याची शक्यता असते. तर आणि दुसरा विषय, जसं मी ह्याच्या आधी म्हटलं की ह्यांनी जी काही इथं रस शोषण केलेलं असतं तर हे पानं पंक्चर होऊन नंतर काय होतं की ह्याच्यात जो काही ह्याच्यात तयार झालेलं जे काही अन्नरस बाहेर येऊन नंतर आपल्या ऊस पिकामध्ये जे आहे ते वर असं थोडीशी साखर बाहेर पडून नंतर जे आहे ते काळसरपणा जो आहे तो इथं वाढायला लागतो. तर हे होऊ नये, ह्याचा आउटब्रेक होऊ नये, ह्याचं विस्तार होऊ नये ह्या किडीचं म्हणून क्लोरोपायरिफॉस 50% जी काय आहे EC फॉर्म्युलेशन तर आपण 2 मिली प्रति 1 लिटर पाणी याप्रमाणे व्यवस्थित दाट जर फवारणी केली तर ह्या किडीचं जे आहे ते व्यवस्थापन इथं आपण करू शकतो. किंवा आपल्याकडं यापूर्वीच घरी जर सोयाबीनसाठी आणलेलं एखादं थायमेथॉक्झाम असेल, लॅम्बडासायथ्रिन आणि थायमेथॉक्झाम अलिका तेहलका नावानं येतं मार्केटमध्ये, तर ते सुद्धा जे आहे ते 1.5 मिली प्रति 1 लिटर पाणी याप्रमाणे आपण फवारणी करू शकतो. 15 लिटरच्या पंपाला आपण 12 मिली याप्रमाणे जे आहे ते घेऊ शकतो.